नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत, जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत। आजचा आपला पाठ असणार 184वा। या पाठमध्ये आपण 1 ते 10 नोव्हेंबर 2024 या दरम्यानचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत। त्याचबरोबर बघा, एक्स्ट्रा माहिती देखील इथे आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही। व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न हे पाहावयास मिळतील। प्रश्न पहिलाच आहे, स्टार मार्क करून ठेवा। 100% प्रश्न हा विचारला जाईल, कारण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि महाराष्ट्राशी रिलेटेड आहे। आता प्रश्न काय आहे, तर महाराष्ट्र राज्याचे नवे पोलीस महासंचालक कोण बनलेले आहेत? तर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हे बघा बदललेले आहेत। यांच्या रश्मी शुक्ला ह्या बघा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक होत्या, परंतु निवडणूक आयोगाने त्यांची बघा बदली केलेली आहे आणि त्यांच्या जागेवर नवीन पोलीस महासंचालक हे नियुक्त केलेले आहेत। आता ते कोण आहेत? तर बघा पर्याय संजय वर्मा। तर संजय वर्मा हे बघा महाराष्ट्र राज्याचे नवे पोलीस महासंचालक बनलेले आहेत। आता महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक कोण होते? तर KP मेढेकर किंवा कृष्णकांत मेढेकर हे बघा महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महासंचालक होते। इथे दुसरा एक ऑप्शन म्हणून प्रश्न विचारला जातो बघा, तर तो कुठला प्रश्न आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील बघा सर्वोच्च पद कोणते असते? महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते असते? तर पोलीस महासंचालक। पोलीस महासंचालक हे बघा महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च पद आहे पोलीस दलातील। आता सर्वात खालचे पद कोणते, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। जेव्हा मित्रांनो निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना बघा रश्मी शुक्ला यांची बदली केली, तर त्यावेळी अतिरिक्त कारभार पोलीस महासंचालकाचा कोणावर सोपवण्यात आला होता? तर विवेक फणसाळकर, मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत बघा विवेक फणसाळकर। तर यांच्यावर बघा पोलीस महासंचालकांचा अतिरिक्त कारभार हा सोपवण्यात आला होता, ज्यावेळी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली होती। संजय वर्मा हे महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक बनलेले आहेत। 100% प्रश्न हा पोलीस भरतीमध्ये तुम्हाला पाहावयास मिळणार आहे। सदानंद दाते हे NIA चे प्रमुख आहेत। दुसरा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा, याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे। तर दुसरा प्रश्न काय आहे? अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण बनलेले आहेत? तर नुकतंच अमेरिका या देशामध्ये राष्ट्राध्यक्ष या पदासाठी बघा निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये कमला हॅरिस, ज्या काही भारतीय वंशाच्या आहेत बघा, कमला हॅरिस यांचा पराभव करत डोनाल्ड ट्रम्प हे बघा अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत। आता इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत, व्लादिमीर पुतिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिका देशाचे 47वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत। आता 47वे डोनाल्ड ट्रम्प बनलेले आहेत, तर 46वे कोण होते हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर 46वे होते जो बायडेन हे बघा 46वे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते। आता प्रश्न अमेरिकेशी संबंधित आहे, तर अमेरिकेची राजधानी काय आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। इथे दुसरा ऑप्शन म्हणून प्रश्न विचारला जातो, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष, तर अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते जॉर्ज वॉशिंग्टन, हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते। आता निवडणुकीशी संबंधित प्रश्न आहे, तर महाराष्ट्रामध्ये बघा 288 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे विधानसभेची। 20 तारखेला मतदान होणार आहे। किती जागांसाठी? तर 288 जागांसाठी 23 तारखेला निकाल हा लागणार आहे। तत्पूर्वी बघा कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाविषयी आपण जराशी माहिती घेऊया। तर डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्ष कोणता आहे? तर त्यांचा पक्ष आहे बघा रिपब्लिकन पार्टी आणि या पक्षाचे चिन्ह आहे हत्ती। प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो, एक तर चिन्ह किंवा पक्ष कोणता? तर रिपब्लिकन पार्टी हा पक्ष आहे आणि त्या पक्षाचे चिन्ह आहे हत्ती। कमला हॅरिस यांचा पक्ष कोणता आहे? तर डेमोक्रेटिक पार्टी हा कमला हॅरिस यांचा पक्ष आहे आणि त्या पक्षाचे चिन्ह आहे गाढव। गाढव हे चिन्ह आहे।
डोनाल्ड ट्रम्प हत्ती, गाढव कमला हॅरिस. जर अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक कोणत्या दर किती वर्षांनी पार पडते असा देखील प्रश्न विचारला तर बघा दर 4 वर्षांनी निवडणूक पार पडते. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू आहेत बघा, द्रौपदी मुर्मू. पुढचा तिसरा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यातील विधानसभेत एकही विरोधी पक्ष नाही? 15व्यात बघा द्रौपदी मुर्मू. कितव्यात? 15व्यात भारताच्या राष्ट्रपती. तर भारतातील पर्याय ब सिक्कीम. सिक्कीम या राज्यातील विधानसभेत बघा एकही विरोधी पक्ष नाही. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि अशी घटना ही बघा पहिल्यांदाच घडलेली आहे भारतामध्ये, ज्या राज्यामध्ये बघा एकही विरोधी पक्ष नाही विधानसभेत. त्याचं कारण काय आहे तर ते कारण इथे सांगतो बघा. तर सिक्कीम राज्यातील बघा सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट जो काही एसडीएफ पक्ष आहे बघा, सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट एसडीएफ पक्ष आहे, तर हा पक्ष संपल्या कारणाने बघा त्या राज्यामध्ये एकही विरोधी पक्ष आता राहिलेला नाही. तर काही दिवसांपूर्वी बघा 2 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली होती. कोणत्या राज्यात? तर सिक्कीम या राज्यामध्ये. त्या 2 जागा कुठल्या? तर सोरेंग चाकुंग आणि नामची सिंघिथांग या ज्या काही 2 जागा तर या ठिकाणी पोटनिवडणूक पार पडल्या होत्या आणि त्या ठिकाणी उमेदवार उतरवले होते. कोणी? तर एसडीएफ या पक्षाने उमेदवार उतरवले होते, परंतु ते अर्ज अयोग्य घोषित करण्यात आले. अयोग्य घोषित करण्यात आले आणि सिक्कीम राज्यामध्ये ज्यांचं सरकार आहे बघा तर ते बिनविरोध म्हणून निवडून आले. बिनविरोध निवडून आले. कशासाठी? तर अयोग्य घोषित करण्यात आले. जे काय 2 जागा त्या ठिकाणी उमेदवार जे होते बघा ते अयोग्य घोषित करण्यात आले आणि ज्यांची सत्ता आहे ते बघा बिनविरोध निवडून आले आणि त्यासाठी बघा विधानसभेत एकही विरोधी पक्ष हा राहिलेला नाही. कोणत्या राज्यात? तर सिक्कीम या राज्यामध्ये. सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक. पुढचा 4था प्रश्न आहे, कोणत्या माशाला महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हणून दर्जा देण्यात आला? प्रश्न जुना आहे, चुकून प्रश्न हा टाईप झाला, परंतु याचं उत्तर आपण इथे कव्हर करून घेऊया. पर्याय अ सिल्वर पॉम्फ्रेट. सिल्वर पॉम्फ्रेट हा जो काही मासा आहे बघा तर तो महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्राला बघा महाराष्ट्रातील ज्या काही देशी गायी आहेत बघा, देशी गायी यांना राज्यमातेचा दर्जा देण्यात आलाय. कोणाला? तर गायींना, देशी गायींना महाराष्ट्रामध्ये बघा राज्यमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे. दांडपट्टा हा महाराष्ट्र राज्याचा राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले बघा, दांडपट्टा. पुढचा 5वा प्रश्न आहे, महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक कोण बनलेले आहेत? हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. पर्याय ड संजीव कुमार सिंघल. तर संजीव कुमार सिंघल हे महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक बनलेले आहेत. आता राहुल नवीन कोण आहेत? तर ईडीचे प्रमुख आहेत किंवा महासंचालक आहेत राहुल नवीन. प्रवीण सूद हे सीआयडीचे प्रमुख आहेत बघा, सीआयडी प्रमुख आहेत प्रवीण सूद आणि रॉचे प्रमुख आहेत रवी सिन्हा. पुढचा 6वा प्रश्न आहे, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर नुकतंच हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 हा बघा प्रकाशित झाला असून त्यामध्ये आपला भारत हा बघा पर्याय क 83व्या स्थानावर आहे. कितव्या स्थानावर आहे? तर 83व्या स्थानावर आहे. यामध्ये सिंगापूर हा देश बघा पहिल्या स्थानावर आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 हा बघा काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाला आणि त्यामध्ये भारत हा 83 क्रमांकावर असून सिंगापूर हा बघा पहिल्या क्रमांकावरील देश आहे. आता इथे पर्याय ड दिसतो 105. तर 105 हा बघा जागतिक भूक निर्देशांकामध्ये आपला भारताचा स्थान आहे. जागतिक भूक निर्देशांक 2024 यामध्ये आपल्या भारताचे स्थान किती आहे? तर 105वे आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे, होमगार्डचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड रितेश कुमार. तर रितेश कुमार यांची होमगार्डचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. बी श्रीनिवासन NSG प्रमुख, नॅशनल सिक्युरिटी गार्डचे प्रमुख आहेत बघा बी श्रीनिवासन. सदानंद दाते NIA प्रमुख आहेत बघा, सदानंद दाते.
दलजीत सिंह चौधरी SSB म्हणजे सशस्त्र सीमा बल याचे प्रमुख आहेत दलजीत सिंह चौधरी. पुढचा 8वा प्रश्न आहे 15वा संयुक्त लष्करी सराव वज्रप्रहार. वज्रप्रहार हा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे बघा, हा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे, ज्याचं योग्य उत्तर पर्याय क भारत आणि अमेरिका. तर 15वा संयुक्त लष्करी सराव वज्रप्रहार हा भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान बघा आयोजित करण्यात आलेला आहे. कोणत्या देशात? तर अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. अमेरिका. कितवा असणार आहे? तर 15वा असणार आहे. 14वा हा 2023 साली मेघालय या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. कोणत्या ठिकाणी? तर मेघालय. 14वा आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आला होता. हा कितवा आहे? 15वा. याची पहिली आवृत्ती 2010 साली बघा आयोजित करण्यात आली होती. पहिली आवृत्ती 2010 साली. पुढचा 9वा प्रश्न आहे एमर्जिंग एशिया कप स्पर्धा 2024 ही कोणत्या देशाने जिंकली? तर पर्याय ब अफगाणिस्तान. इतिहासामध्ये प्रथमच बघा अफगाणिस्तान या संघाने एमर्जिंग एशिया कप स्पर्धा 2024 ही बघा जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न आहे देशातील पहिली हेली रुग्णवाहिका संजीवनी कोठे सुरू झालेली आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय अ ऋषिकेश एम्स. ऋषिकेश एम्स या ठिकाणी बघा देशातील पहिली हेली रुग्णवाहिका संजीवनी ही बघा सुरू झालेली आहे. पुढचा 11वा प्रश्न आहे मेलुरी हा अधिकृतपणे कोणत्या राज्याचा 17वा जिल्हा बनला आहे? तर पर्याय ब सिक्कीम. तर मेलुरी हा अधिकृतपणे सिक्कीम या राज्याचा 17वा जिल्हा बनलेला आहे. पुढचा 12वा प्रश्न आहे पियुष गोयल यांनी एक जिल्हा एक उत्पादन भिंतीचे उद्घाटन कोठे केले आहे? तर पर्याय क रियाद. तर रियाद या ठिकाणी बघा पियुष गोयल यांनी एक जिल्हा एक उत्पादन भिंतीचे उद्घाटन केलेले आहे. पुढचा 13वा प्रश्न आहे अक्किनेनी नागेश्वर राव राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क चिरंजीवी. तर चिरंजीवी यांना अक्किनेनी नागेश्वर राव राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता हा पुरस्कार कोणी प्रदान केला? तर अमिताभ बच्चन यांनी प्रदान केलेला आहे. पुढचा 14वा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो का महत्त्वाचा आहे हे देखील इथे कारण देणार आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न स्टार मार्क करून ठेवा. तर प्रश्न काय आहे भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाणार आहे? आता प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. प्रजासत्ताक दिन हा कितवा आहे? तर 76वा. आता 2024 मध्ये कितवा पार पडला? तर 2024 मध्ये 75वा पार पडला बघा 75वा. 2025 मध्ये 76वा पार पडणार आहे. आता इथे प्रश्न दुसरा विचारला जाऊ शकतो भारताच्या 2025च्या प्रजासत्ताक दिनी किंवा भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले? तर पर्याय क इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो. प्रबोवो सुबियांतो हे जे काही इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा तर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे 2025च्या 76व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून. 2024 साली बघा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. 2023 साली 74व्या प्रजासत्ताक दिनी अब्देल फताह अल सिसी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष यांना बघा आमंत्रित करण्यात आले होते. लुला दा सिल्वा ब्राझीलचे कोण आहेत? तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता इथे महत्त्वाचं कारण काय हा प्रश्न का विचारला जाऊ शकतो? तर जेव्हा बघा 26 जानेवारी 1950 साली 26 जानेवारी 1950 साली प्रथमच बघा प्रजासत्ताक दिनाचे परेडचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्या वर्षी? तर 1950 साली पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या
परेडचे प्रमुख पाहुणे हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते? तर इंडोनेशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते. कोण? तर सुकोर्नो हे होते बघा पहिल्या प्रजासत्ताक दिन परेडचे प्रमुख पाहुणे 1950 सालच्या. त्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि यावर्षीच बघा त्याच देशातील राष्ट्राध्यक्ष हे बघा 76व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे. तिथे प्रश्न 2 विचारले जाऊ शकतात. आताचे आणि पहिल्या प्रजासत्ताक दिन परेडचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकोर्नो हे होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहराला सर्वात शाश्वत वाहतूक व्यवस्था पुरस्कार हा मिळालेला आहे? तर पर्याय ड कांची. कांची या शहराला सर्वात शाश्वत वाहतूक व्यवस्था पुरस्कार हा बघा मिळालेला आहे. पुढचा 16वा प्रश्न आहे, जम्मू आणि काश्मीर विधानसभेत कोणता कलम पुन्हा लागू करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला? ज्याचे योग्य उत्तर पर्याय ड कलम 370. तर जो काही जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा कलम 370 जे काही होते तर ते 5 ऑगस्ट 2019 मोदीच्या काळात बघा ते हटवण्यात आले होते. 5 ऑगस्ट 2019 साली कलम 370 हा बघा जम्मू काश्मीरमध्ये असलेला कलम हा बघा हटवण्यात आला होता. आणि तोच कलम आता पुन्हा लागू करण्यासाठी बघा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वी बघा जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा फारुख अब्दुल्ला यांच्या पक्षाचे सरकार आले आणि त्या ठिकाणी बघा ओमर अब्दुल्ला हे बघा जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री बनले. आणि काही दिवसातच बघा त्यांनी हा जो काही कलम आहे 370 तर तो लागू करण्यासाठी ठराव हा बघा मांडला आणि तो आता मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाने याला बघा मंजुरी अजून दिलेली नाही. त्याचबरोबर बघा जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी देखील बघा मागणी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाचे 16 चालू घडामोडींचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले जे पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. ते तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.